तर आज मस्त आहे ना इकडे पावभाजी केली होती सकाळी सकाळी। तर पावभाजी रेडी झालेली होती आणि इकडे मस्त पाव पण गरम करते मी एका तव्यावर। तर छान म्हणजे तुम्हाला पावभाजीची रेसिपी वगैरे काही दाखवली नाही कारण की सकाळी सकाळी ना थोडीशी घाई होती, त्यामुळे मग पटपट आवरून घेतलं। आणि आता इकडे सगळेजण मस्त जेवण करायला बसलेले होते। तर जयाताई सगळ्यांना वाढून देत होत्या। हाय हॅलो शुभ दुपार। तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता मी मस्त रेडी झाले। आज माझं रक्षाबंधन सेलिब्रेशन। तर भाऊ आलाय मला घ्यायला, तर आम्ही चाललोय आता निघतोय। सगळे सकाळचं काम वगैरे आवरलं। आज मस्त जेवणासाठी पावभाजी वगैरे केली होती, सगळ्यांनी जेवण केले आणि जयाताई पण अरुणाताईंकडे गेले आणि आता मी निघते। चला। तर आता मी निघाले होते माहेरी कारण भाऊ आलेला होता मला घेण्यासाठी। तर मोठीच गाडी आणलेली होती त्याने कारण की ऊन पण भरपूर होतं आणि शिव अंशू एवढे आम्ही गाडीवर बसलो नसतो, त्यामुळे मग त्याने मोठीच गाडी आणलेली होती। तर जाताना आहे ना मी मस्त सगळ्यांसाठी खाऊ घेतला होता आणि त्यानंतर मग निघालो होतो। मॉलमधूनच घेतलेलं होतं, कॅडबरी घेतली होती सगळ्यांसाठी। नव्हतं केलं का तू? हा व्हिडिओ बघतोय का माझे? अजून जेवण नव्हतं गेला? आत्या पण आली इकडं। आत्या कधी आली तू? भाऊ आला होता का तुला घ्यायला? आत्या पण आलेली होती इकडे। तर आत्या काही रक्षाबंधनच्या दिवशी आलेली नव्हती, ती पण आहे ना दुसऱ्या दिवशीच आली कारण की ना मम्मीला कॉल करून तिने विचारलं होतं की मी कधी येणार आहे असं। मग त्यानंतरच ती पण आली आणि वहिनी त्या पण माहेरी गेलेल्या होत्या, त्या पण अजून आलेल्या नव्हत्या। आत्या आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी ओवाळून घेतलं, आत्याने आणि मी। तर पप्पांना त्यांना अजून कोणी ओवाळलेलं नव्हतं, भाऊन त्यांना पण। तर आत्याने पहिले ओवाळून घेतलं सगळ्यांना, त्यानंतर मी ओवाळलं। तर आत्याला जायचं होतं संध्याकाळी लगेच। पप्पांना आणि काकांना आहे ना सख्खी बहीण नाही आहे। तर आत्या आहे ना पप्पा जेव्हा लहान होते ना तेव्हापासून ती येते राखी बांधण्यासाठी। तर तिला आहे ना खोपडीला दिलेलं आहे। तर दर रक्षाबंधन आणि दिवाळीला आत्या येते आणि मामा पण आलेले होते, ते नंतर येणार होते मामा आणि अभि म्हणजे आत्याचा मुलगा। तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच। तर नानांनाही ओवाळून घेतलं, म्हणजे माझे काका आहे, आम्ही त्यांना नानाच म्हणतो। आत्या मी तुला सांगते, तू रक्षाबंधनला अगोदर येत जायचं। नाही बाबांच्या फोटोला घेते का बाबा? हे स्वपन मामाने बुच्ची बांधली। तर बाबांचा फोटो ना इथे वरतीच लावलेला आहे भिंतीला। तर तो काही खाली घेता येत नाही कारण की ना त्याला मागे ना तो आहे ना लाईट आहे ना त्याच्यामध्ये तो जॉईन केलेला आहे, त्यामुळे तो काही भिंतीत म्हणजे येतो, पण त्याच्यासाठी ना खूप लाईट वगैरे खोलावं लागते। त्यामुळे मग तिथेच आत्याने ओवाळून घेतलं, त्यानंतर राखी बांधली। तर ती चेअरवर चढलेली होती
आणि मग आत्याचं ओवाळून झाल्यानंतर मीही छान अशा राख्या आणलेल्या होत्या सगळ्यांसाठी आणि पप्पा आणि काकांसाठी वेगळ्या राख्या 2 आणलेल्या होत्या आणि या सगळ्यांना मावशीची मुलं मामाची मुलं त्यांच्यासाठी पण राख्या घेतलेल्या होत्या मी आणि येताना मस्त गोड पेढे पण घेऊन आलेले होते आणि सोनपापडी आत्याने आणलेली होती मस्त। तर आता मी इकडे ना सगळ्यांना ओवाळून घेत होते। तर अंशू तुम्हाला दिसत असेल तर अंशू अजिबात ऐकत नव्हती। तर तिने ना मी तिचा बो पण घातलेला होता पण तिने केस सोडून टाकलेले होते। तिला ना थोडासा राग आलेला होता त्यामुळे ती अजिबात ऐकत नव्हती आणि रडत होती। तर मग मी सगळ्यांना ओवाळून घेतलं। तर कोणीच राख्या बांधलेल्या नव्हत्या अजून, सोपम भाऊने करण भाऊने। तर आत्यानंतर मी ओवाळून घेतलं सगळ्यांना। तर व्हिडिओ तुम्हाला थोडासा हलताना दिसेल तर तो शिवने शूट केलेला आहे म्हणून थोडासा हलताना दिसतोय। तर मम्मीचं चाललेलं होतं की काल खूप घर रिकामं वाटत होतं, आज सगळेजण आल्यानंतर घर एकदम छान भरलेलं वाटतंय। तर मुली असल्या की असंच असतं, रक्षाबंधन दिवाळीला आले की घर छान असं भरलेलं वाटतं। तर ते प्रत्येक ठिकाणी तसंच आहे, जर मुली आले की घर छान असं भरून जातं आणि छान वाटतं। त्या दिवशी सण वाटतो, घरामध्ये काहीतरी वेगळंच वातावरण निर्माण होतं। तर सगळ्यांना छान वाटत होतं आणि अंकिता वहिनी पण येणार होत्या संध्याकाळपर्यंत, त्याही आलेल्या नव्हत्या। कार्तिकीला बघू कुठं लागलं, इथं कुठं पडली, बापरे एवढं लागलं, एवढं रडायचं। हा काय झालं, तेल लावा, तेल लावा कार्तिकीला। मम्मी इकडे लसूण सोलतीये। घाबरली का ताई, माझी घाबरली होती का ग? अगं आल्या आल्या लसूण नका सोली, तिथं पण लसूणच सोलीत होत्या तुम्ही। अय मामीन त्यांना म्हणा हप्त्याचा लसूण द्या, आम्ही सोलून ठेवतो तुमचा। वहिनी आले दुपारी आणि मम्मी आता आहे ना इकडे मस्त ताट करते सगळ्यांसाठी। तर भाऊनीनं भाज्या आणले पार्सल। तर इकडे मस्त सगळ्यांसाठी मस्त जेवणाची ताटं केलेली होती। काजूची भाजी आणि शेवभाजी हॉटेलमधून पार्सल आणली होती। त्यानंतर घरी मसाले भात आणि पोळ्या केलेल्या होत्या आणि श्रीखंड पण आणलं होतं। आणि आता इकडे सगळेजण जेवायला बसले। तर सोपम भाऊच्या आणि करम भाऊच्या मध्ये बसलेला आहे तो आत्याचा मुलगा आहे अभि, आणि इकडे मामा आणि पप्पा दोघेही जेवण करायला बसलेले होते।
आणि इकडे शिव, अंशू, समृद्धी, कार्तिकी सगळे पण मस्त जेवायला बसले आणि सगळे कॅमेरा बघून हाय करायला लागले. तर छान मस्त सगळ्यांचे जेवण इकडे चालू होती आणि अंकिता वहिनी आणि मी वाढण्याचं काम करत होती सगळ्यांना. त्यानंतर आत्या आणि मम्मी, मी, अंकिता वहिनी आम्ही चौघी पण किचन रूममध्ये जेवण करायला बसलो. असती रात्रभर मामा आले घ्यायला आत्याला. अंशू तर आता आत्याला घेण्यासाठी मामा अभि आलेले होते. तर त्यांनी ही मोठी गाडी आणलेली होती. तर लांब जायचं असतं ना, त्यामुळे मग रात्रीची थोडीशी भीतीच वाटते. पण अभिला गाडी येते आणि मामांना पण येते. तर चालले होते, आता ते निघाले होते. त्यांना सोडण्यासाठी आम्ही सगळेजण खाली गेलो आणि त्यानंतर आहे ना आता निघाली होती आत्या सगळेजण. आणि आत्या खूप दिवसांनी आली होती ना, त्यामुळे असं वाटत होतं की राहायला पाहिजे होतं तिने. पण तिचे पण घरी कामं असतात, त्यामुळे ती लगेच निघाली. आत्याला सोडल्यानंतर समोरच मामाचं घर आहे. तर सगळेजण आज पण मामांच्या घरी मुक्कामी होते. तुम्हाला दिसत असेल हे मम्मीचं घर आहे आणि समोर मामांचं घर आहे. जेवण झालं का मामा? काकांते ते पण आले का? सगळेजण आज पण मस्त एकत्र आहे, जेवण करताय सगळे. पनीरची भाजी केली होती का? जेवण करायला सगळ्यांनी जेवण झालंय आमचं. हा नाही का, पुऱ्या नव्हत्या केल्या. आत्या आली होती ना, मग भाजी आणली होती, मसाले भात केला होता, पोळ्या केल्या होत्या. शिवाज्ञा अगं त्याला जेवण जास्त झालंय. टेस्ट करतोय का? सोन दीदीची दे करून. ज्याला जास्त ट्रेस आलेला असेल त्याने मालिश करून घ्या. ड्रेस नाही, ट्रेस. वैभव काय लोण्याचा गोळा तुला खायला देते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते पाणी घेऊन येते, खायला देते पाणी घेऊन येते.
तर तुम्ही बघितलं असेल आमच्या मुलींना किती गाणे येतात, तर सगळेजण मस्त गाणे म्हणत होते. तर इकडे सोनी दीदी माझ्या केसांची मालिश करत होती, पण एक केस त्याच्यामध्ये गुंतले होते. तर दोघींचं आमचं चाललेलं होतं मस्त. आम्ही बाहेरच बसलेलो होतो मावशीन त्यांचे जेवणं होईपर्यंत, आणि मुलीही आमच्यासोबत बसलेल्या होत्या बाहेर. तर सगळे खूप छान मस्त एन्जॉय करत होते. तर तुम्ही करम भाऊ बघू शकता, तो तर खूप कॉमेडी आहे, सगळ्यांसोबत मस्त डान्स करत होता. तर सगळेजण आहे ना खूप हसत होते. तर तुम्ही बघू शकता, तो खूप जास्त कॉमेडी आहे. तो फॅमिलीत असला की एक वेगळंच लुक येतं. तरी हे दोघांची मस्ती इकडे मस्ती चाललेली होती. तर फॅमिली एकत्र आली की खूप छान वाटतं. सगळेजण रक्षाबंधनच्या दिवशीच आलेले होते. तर मी दुसऱ्या दिवशी गेलेली होती, आणि रक्षाबंधनच्या दिवशी माझे मोठे मामा तिकडे राहता, म्हणजे इथून थोडेसे जवळच आहे, पण त्यांच्याकडे होते सगळेजण मुक्कामी. आज दुसऱ्या मामांकडे होते मुक्कामी, आणि इकडे सगळ्यांचा मस्त डान्स चाललेला होता. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. नवीन असल्यास सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. आणि आज आमच्या लहान मुलांनी पण खूप सारा एन्जॉय केलेला आहे मस्त. तर सगळ्यांचे डान्सच चालू आहे मस्त इकडे.